हॅलो. प्रीती सावयकर ना? हो बोलते. आपण? नमस्कार, मी स्वराज पुरुषोत्तम गायकवाड बोलतोय. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्ही आज भेटू शकाल का मला? प्लीज, म्हणजे नाही म्हणू नका. हो. कुठे भेटायचं? हां, मी पत्ता तुम्हाला मेसेज करतो. हां, ठीक आहे. काय बोलली? येते म्हणाली. थँक्स यार दीप, म्हणजे तू बरोबर होतास म्हणून मी तिच्याशी बोलू शकलो. दादा, अजून आपलं काम पूर्ण झालेलं नाही आहे. आत्ता कुठे एक पाऊल टाकलं आपण. तुला अजून एक काम पूर्ण करायचं आहे. अजून एक कसलं काम? मी सांगतोय, ती वस्तू आत्याच्या कपाटातून घेऊन यायची. काय? कुणाशी बोलत होतीस ताई? अगं, मी ड्रेस शिवायला टाकलाय ना, त्यांचाच फोन होता. येते. हो ना. नाही, ग्रुपवर मेसेज करून ठेवलाय मी तिला. बघूया ना आधी ती काय म्हणते. त्या निर्णय आधी कळू दे आपल्याला, मग आपण निर्णय घेऊ. नाही, निर्णय आपणच घेऊन टाकले असं नको व्हायला. कळू दे आपल्याला काय म्हणते ते. हो, ओके, बाय. अरे अरे अरे, स्वराज, तू काय करतोस माझ्या बेडरूम मध्ये? हां, हे फ्रेश व्हायला आलो होतो. अगं काय झालं, मावशी नेमक्या माझी रूम साफ करत होत्या. मला निघायचं होतं म्हणून मग तुझ्या इथे येऊन फ्रेश झालो. येऊ मी? जरा उशीर झालाय. हो. कांदे इथे ठेवते, हे दोन इकडे करते आणि मग अगं प्रीतीताई, कुठे चाललीस? काही नाही अगं, ते म्हणाले होते ना ड्रेस शिवायला टाकलाय, तेच आणायला. अगं मी तुला सोडते, चल. अगं नाही नाही, राहू दे, मी जाईन ना. अगं अशी काय करतेस? मी पण बाहेरच जातेय. चालत चालत कुठे जाशील? मी सोडते ना, चल. अगं असं काय करतेस? माझं तेवढं चालणं पण होईल नाही का? अगं कशासाठी चाललीस ते तरी सांग. तू काय माझी चौकशी करतेस? नाही अगं ताई, मी फक्त विचारलं तुला. नाही, माहिती आहे मला, तू मोठी झाली आहेस, मॅच्युअर आहेस, पण सगळ्याच बाबतीत शहाणपण शिकवायचं नाही आहे. आणि मी तुझी मोठी बहीण आहे, हे विसरू नकोस. अगं
असं का बोलतेय ताई? असं तर कधी वागत नाही. नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. बघायला पाहिजे. आई मी सुभद्रा काकूकडे जाऊन येते ग. हा बर. नको चल. हां एवढा का घाबरलास? काय नाही, मी वस्तू आणताना आत्याला धडकलो. मला वाटतं तिला संशय आलाय आणि आपल्याला इथं बघायच्या आधी निघायचं. फसवलंयस रे तू आम्हाला, दुखावलंयस माझ्या मुलीला. आजपासून तुझी आणि माझी मैत्री तुटली. सदानंदशी बोलायला हवं. तन्वी बेटा शांत हो. त्याच गोष्टीचा किती विचार करणार आहेस? अगं झालं ते एका अर्थी चांगलंच झालं. आपल्याला आधीच कळलं ती माणसं कशी आहेत ते, आणि तू त्यांच्या घरात जाण्यापासून वाचलीस. सावर सावर स्वतःला. सदानंद एकदा फोन उचल, एकदा फोन उचल. सदानंद, मी समजू शकतो तुला सध्या काय वाटतंय ते, पण तू एकदा भेट, आपण शांतपणे बोलूया. पुरुषोत्तम, माझी मुलगी अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाहीये, आणि तुझं रडगाणं ऐकण्यात मला जरा सुद्धा इंटरेस्ट नाहीये. तू फसवलंयस आम्हाला, आणि ही गोष्ट मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार नाही. अरे मला आत्ता कळलं, गुलाबाचं फक्त सौंदर्य बघायचं नसतं, तर त्याचे काटे सुद्धा बघायचे असतात.